नमस्ते मित्रांनो, एन-एम-पी स्टडी कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तलाठी भरतीचा रिझल्टविषयी आपण अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि पालघर या 3 जिल्ह्यांची उतरत्या क्रमाने यादी आहे, ती आपण बघितली. विद्यार्थ्यांच्या नॉर्मलायझेशन स्कोअरमध्ये जो झालेला बदल आहे, त्यानुसार जर आपण बघितलं, बहुतांश विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते वाढलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच जे मेरिट आहे, ते मेरिट हे खूप हाय जाणार आहे. तर आता आपण बघत आहोत सोलापूर जिल्ह्याची नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर जी काही लिस्ट आहे ती उतरत्या क्रमानं ए टू झेड जी लिस्ट आहे ती आपण इथे बघू शकता. यामध्ये विद्यार्थ्यांचे जे काही स्कोअर आहे, ते स्कोअर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून येतात. त्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल, तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. याचबरोबरीने ही जी लिस्ट आहे, व्हिडिओमध्ये दाखवताना काही मर्यादा पडतात. त्यामुळं ही जर संपूर्ण पी-डी-एफ आपल्याला जर हवी असेल, तर आपल्या चॅनलचा एन-एम-पी स्टडी कॉर्नरचा जो काही टेलिग्राम चॅनल आहे, तो चॅनल आपण जॉइन करा. ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून आपण ही जी पूर्णची पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ डाउनलोड करून बघू शकता. चला तर मग बघूया. साधारणपणे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक जो विद्यार्थी आहे, तो 200 प्लस आहे. साधारणतः या पद्धतीने आपण बघू शकता, बहुतांश जे विद्यार्थी आहेत, त्यांचा नॉर्मलायझेशन स्कोअरमध्ये खूप फरक पडलेला आपल्याला दिसून येतोय. एकंदरीत 190 प्लस मार्क असणारे जे विद्यार्थी आहे इथे 68 68 विद्यार्थी जे आहेत ना, त्यांना 190 पेक्षा जास्त मार्क मिळालेले दिसून येतात. त्यानंतर साधारण जर आपण बघितलं, या पुढील 180 पर्यंत जर आपण बघितलं, तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना 180 प्लस जो स्कोअर आहे तो मिळालेला आहे. साधारणपणे आपण इथे बघू शकता, की इथे 437 असे उमेदवार आहे, की त्यांना 180 पेक्षा जास्त मार्क मिळालेला आहे. तर ही जी पी-डी-एफ आहे, ही पी-डी-एफ मिळवण्यासाठी आपण एन-एम-पी स्टडी कॉर्नर हा आपला डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे, टेलिग्राम चॅनलची, त्या लिंकवरती क्लिक करा. आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि तिथून या ज्या पी-डी-एफ आहे, त्या पी-डी-एफ मिळवू शकता. आतापर्यंत आपण अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि हे सोलापूर जिल्ह्याची जी काही पी-डी-एफ आहे, ती आपण टाकलेली आहे. या पद्धतीने आपण आपला जो रँक आहे तो कितवा आहे आणि साधारणपणे एकंदरीतच आपल्या मार्कांच्या नुसार आपण ठरवू शकता, की आपला यामध्ये नंबर येईल की नाही येणार. या पद्धतीने आपण बघू शकता. बघा साधारण 175 मार्क्स मिळणारे सुद्धा बरेच विद्यार्थी या लिस्टमध्ये आहे आणि एकूणच 175 प्लस असणारे जे विद्यार्थी आहे 806 आहेत. तर या पद्धतीची आपली ही जी पी-डी-एफ आहे, ही पी-डी-एफ आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि त्यानंतर पी-डी-एफ डाउनलोड करा. व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक अवश्य करा. कारण आपण बघा साधारणतः सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही तलाठी भरतीसाठी जी काही जाहिरात होती, त्यामध्ये साधारणतः 197 पदांसाठी ही जाहिरात दिली होती. त्यामध्ये एस-सी कास्टसाठी 28, एस-टीसाठी 13, त्यानंतर व्ही-जे-ए 2, बाकी एन-टीचे जे काही प्रवर्ग आहेत, त्या एन-टीच्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या ज्या जागा होत्या. जसं एन-टी-बी 5, एन-टी-सी 5, एन-टी-डी 7. तर या पद्धतीचे वेगवेगळे पद होते. साधारणपणे जर आपण बघितलं 197 पदांसाठी ही जाहिरात दिली होती आणि त्यावरून आपण अंदाज लावू शकता आपापल्या कास्टचं जे काही मेरिट आहे, ते कास्टचं मेरिट हे कुठवर जाऊ शकतं. तर मित्रांनो, ही जी पी-डी-एफ मिळवण्यासाठी आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि ही पूर्ण जी पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ मिळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.